शपथविधी पार पडला। विधिमंडळाचं विशेष अधिवेशन सुरू आहे आणि या शपथविधीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला। बैठकीमध्ये शपथ न घेण्याचा विरोधकांनी निर्णय घेतलेला आहे। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी शपथविधीवर बहिष्कार टाकलाय। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आक्रमक होत सभात्याग केलेला आहे विरोधकांनी। त्यानंतर विरोधकांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय म्हटलंय पाहूयात। हे ईव्हीएम किंवा हे असलं काही जे काढलं जातं हा खरं तर रडीचा डाव आहे। मी महाविकास आघाडीमध्ये काम केलेला एकेकाळचा कार्यकर्ता आहे। ह्या निवडणुकीच्या ईव्हीएमला दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही। लोकसभेला ईव्हीएमनी 31 जागा महाविकास आघाडीला दिल्या, त्यावेळेस ईव्हीएम खूप चांगलं होतं। पण हो जाणार, निघालो 1:30 वाजता जाणार मी, मुख्यमंत्री दिलीपराव। तर ऐका ना, त्याच्यामध्ये 31 ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ईव्हीएम मशीन खूप चांगली होती आणि इकडं मात्र असा निकाल लागला। हा त्यावेळेस ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली। ठीक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येक आघाडीला, युतीला, पक्षाला, त्यांच्या नेत्यांना काय त्यांनी वक्तव्य करायचं तो त्यांचा अधिकार आहे। आता ह्यांच्याबरोबर मी असेल तर अजित पवार चांगला, ह्यांच्याबरोबर पण मी कुणाबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं नाही। मी जर अतिशय दोषी असतो, भ्रष्टाचारी असतो तर बाकीच्यांनी माझ्याबरोबर कामच केलं नसतं, मला ही पदच मिळाली नसती। आज हा निवड वेळेसचा राजकीय म्हणजे राजकीय भूमिकेतनं मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला। मला माझं मन सांगत होतं की आपण आपली भूमिका, जिथं न्याय मागायचा आहे तिथं आपण न्याय मागू शकतो। दरम्यान या संदर्भातल्या विरोधकांच्या आलेल्या प्रतिक्रिया सुद्धा पाहूयात। आज महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला की आजच्या दिवसासाठी आम्ही जी आमदारांची शपथ असते ती घेतलेली नाहीये, निषेध म्हणून। कारण एकंदर आपण पाहतोय राज्यात जे वातावरण असायला पाहिजे होतं, एखादं सरकार जेव्हा एवढ्या बहुमताने निवडून येतं तेव्हा वातावरण उत्साहाचं असतं, जल्लोष असतो, साजरं करत असतात सगळे। पण कुठेही जल्लोष दिसत नाही, कुठेही कोणी साजरं करत नाहीये। आणि मनात हाच प्रश्न पडतो जो आम्ही आधी पण विचारलेला होता की हे जे मॅन्डेट आहे हे जनतेने दिलेलं मॅन्डेट आहे की निवडणूक आयोगाने दिलेलं मॅन्डेट आहे, ईव्हीएमने दिलेलं मॅन्डेट आहे। ह्या निकालावर महाराष्ट्राचा विश्वास बसेल कसा, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आणि त्यातनं मार्कडवाडीने एक भूमिका घेतली की आपण पोलवरती मतदान घेऊया, बॅलेट पेपरवरती घेत असताना निवडणूक आयोग मध्ये आलं। आता निवडणूक आयोगाचं काम काय, निवडणुका संपल्यानंतर निवडणूक आयोगाचं काम काय? आणि जर मला माझ्या गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची असेल तर त्याच्यात पोलिसांचा काय संबंध? तुम्ही हे घ्यायचंच नाही, का घ्यायचं नाही? आम्हाला टेस्ट घ्यायची आहे, आम्हाला महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे काय खरं आणि काय खोटं।